पिक्चरची कहाणी सुरू होते 1960 मध्ये गोविंद आणि रुखसार पासून. गोविंद म्हणजे शाहिद कपूर आणि रुखसार म्हणजेच प्रियांका चोप्रा. गोविंद आहे एक गिटार वादक, ज्याला इंडस्ट्रीमध्ये गिटार वादक म्हणून नाव कमवायचं आहे. यासाठी तो मुंबईला चाललाय आणि याच कंपार्टमेंटमध्ये म्हणजे त्याच ट्रेनमध्ये प्रियांका चोप्रा ही जी एक वेल नोन ऍक्ट्रेस आहे, पण तिला वेल नोन ऍक्ट्रेस म्हणून गोविंद म्हणजेच शाहिद कपूर ओळखत नाही आणि हे थोडंसं तिच्या जिवारी लागतं. पण याचमुळे ती त्याच्या प्रेमात पडते. पुढे नंतर ज्यावेळी हॉस्टेलवर मुंबईमध्ये ज्या ठिकाणी शाहिद कपूर उतरतो त्या ठिकाणी प्राची देसाईशी त्याची गाठभेट होते आणि या दोघीही म्हणजेच प्रियांका चोप्रा आणि प्राची देसाई दोघेही शाहिद कपूरच्या प्रेमात पडतात. आणि हे ज्यावेळी एकमेकांना समोरासमोर भेटतात त्यावेळी त्यांना कळतं की आपण दोघेही एकाच व्यक्तीवर प्रेम करतोय. हा सगळा गोंधळ शाहिद कपूरच्या सुद्धा लक्षात आल्यानंतर त्या दोघींना तो सोडून तिथून निघून जातो. इथं पहिल्यांदा कट पडतो आणि मग पिक्चर जातो 2012 मध्ये. 2012 मध्ये प्रियांका आणि शाहिद एकमेकांना भेटतात ते राधा आणि क्रिश बनून. दोघांची भेट होते, दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मग दोघांचं ब्रेकअप देखील होतं. इथं दुसरा कट पडतो आणि मग स्टोरी जाते संपूर्णपणे मागे 1910 मध्ये. 1910 मध्ये शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्रा पुन्हा एकमेकांना म्हणजेच पहिल्यांदा एकमेकांना भेटतात. या पिक्चर मधले पहिल्यांदा एकमेकांना भेटतात ते जावेद आणि आराधना या रूपामध्ये. इथेही दोघांचं प्रेम होतं, पण इथं सुद्धा दोघं एकमेकांना भेटत नाहीत. प्रियांकाचंच म्हणजेच आराधनाचं लग्न तिचे वडील एका सत्याग्रहीशी लावून देतात. हा स्वातंत्र्यपूर्व काळातला इरा घेतलाय आणि या ठिकाणी शाहिद कपूर हा इंग्रज अधिकाऱ्यावर हल्ला केल्यामुळं जेलमध्ये गेलेला असताना त्याच काळात आराधना म्हणजे प्रियांका चोप्राचं एका सत्याग्रहीशी लग्न होतं आणि इथेही दोघं वेगळे झालेले दाखवलेत. हे सगळं चालतं इंटरव्हेल पर्यंत आणि त्यानंतर इंटरव्हेल नंतर पुन्हा या सगळ्या स्टोरींचे एंड दाखवायला सुरुवात केली आहे कुणाल कोहलीनं. आता ही झाली थोडक्यात स्टोरी. पिक्चर मध्ये हाय काय आणि नाय काय हे जरा बघायचं आहे, पण त्याआधी जरासं हे ट्रेलर एन्जॉय करा. इस कहानी का ताल्लुक सन 1910 के एक इनकलाब आंदोलन से है. ये कहानी सच्ची है लेकिन इसके कैरेक्टर्स ख्याली. मुल्क में एक तरफ बरतानी साम्राज्य का चिराग टमटमा रहा था, दूसरी तरफ मनमानी बेलगाम फासिज्म के खिलाफ दुनिया का नीडर इंसान छाती खोलकर खड़ा हो गया. ओए परमिंदर, मैं फिर आऊंगा. अरे तू यहाँ क्या कर रहा है? अब्बू भाग यहाँ से वरना. क्या डरते हो अब्बू? वो हमारे देश की ले रहे हैं, मैं उनकी ले रहा हूँ. हम पुरानी जीन्स की तरह हैं. पुरानी जीन्स पहली ही मीटिंग से परफेक्टली कंफर्टेबल. नाइस. अरे तुझे अपनी जिंदगी में कुछ बनना है कि नहीं? बनना है ना अब्बू. क्या? दूल्हा. माफ कीजिएगा, टोपी बीच में आ गई. आपको हमसे इतना प्यार नहीं करना चाहिए. किसी को भी किसी से इस तरह प्यार नहीं करना चाहिए. दीवाने हैं आपके इस बात से इनकार नहीं. कैसे कहें कि हमें आपसे प्यार नहीं. कुछ तो कसूर है आपके अदाओं का, अकेले हम ही गुनहगार नहीं. मुलाकात है अनकही कोई बात है. अपने अब्बू को नहीं तो कम से कम अपनी अम्मी को तो उसके बुढ़ापे में कुछ देगा उसे. दूंगा ना अब्बू. क्या? पोते. अगर दो लोगों के बीच में वाइब है तो है. वो आग ही क्या जो लग के बड़े नहीं, वो नशा ही क्या जो सर पे चढ़े नहीं. नहीं बनता तब तक कोई सच्चा आशिक जब तक इश्क में उसको दो चार पड़े नहीं. ये सब बिल्कुल स्टूपिड है. ये पुरानी जीन्स. सच तो ये कि तुम और मैं एक दूसरे को बिल्कुल नहीं जानते. आता बघूया तेरी मेरी कहाणी मध्ये हाय काय आणि नाय काय. पिक्चर मध्ये पहिल्यांदा हाय काय ते बघू.
पिक्चरमध्ये कुणाल कोहलीनं जो काही 1960चा इरा दाखवलाय तो अतिशय खूप उत्तम उभा केलाय. खास करून त्यावेळची मुंबई कशी होती हे ग्राफिक्स टेक्निकल आणि हे तंत्रज्ञान वापरून अतिशय छान पद्धतीने दाखवलंय. त्यावेळचे कॉस्ट्युम्स, त्यावेळच्या गाड्या, हे सगळं. पण अर्थात हे आपण ओम शांती ओम मध्ये सुद्धा बघितलं होतं, त्यामुळे हे तितकंसं प्रभावी करतं असं नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक फ्रेम अतिशय सुंदर पद्धतीने त्याने दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि इथं त्याचं दिग्दर्शन खुलतं. पण मायनस पॉइंट असे आहेत की 3 वेगवेगळ्या स्टोरीज त्यानं वापरल्यात असं वाटतं पिक्चरमध्ये. जो त्यानं हमतुम मध्ये सुद्धा फॉर्म्युला वापरला होता, जो फनामध्ये सुद्धा वापरला होता की प्रेमी एकमेकांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटतात, त्यांची ताटातूट होते, पुन्हा ते एकमेकांना भेटतात. हाच फॉर्म्युला थोडासा वेगळ्या पद्धतीनं त्यानं या पिक्चरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि हे सगळं चाणाक्ष जर तुम्ही असाल तर तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे मायनस पॉइंट असे आहेत की 3 वेगवेगळ्या स्टोरीज आहेत, त्या एकमेकांना कनेक्ट करायचा अजिबात प्रयत्न कुणाल कोहलीनं केलेला नाहीये. वास्तविक त्याला ही 2 कॅरेक्टर, हे प्रेमी युगुल प्रत्येक जन्मात एकाच वेळी भेटतं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ते होईना पण एकमेकांना भेटतात असं जो दाखवायचा जो प्रयत्न होता तर तो कुठेही तो दिसून येत नाही. 3ही स्टोरी वेगवेगळ्या आहेत, फक्त कॅरेक्टर शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्रानं रंगवलंय म्हणून ते कॉमन स्टोरीज वाटतात. अदरवाईज या 3ही स्टोरींचा म्हणजे 1910 मधली प्रेमाची स्टोरी, 1960 मधली प्रेमाची स्टोरी आणि 2012 मधली त्यांची लव्ह स्टोरी, ह्या कुठेही एकमेकांना मॅच करत नाहीत किंवा त्यांचा कुठेही रेफरन्स लागलेला किंवा लावलेला कुणाल कोहलीनं अजिबात दाखवलेला नाहीये. इथं कुणाल कोहलीचं दिग्दर्शन कमजोर होतं, कमी पडतं. दुसरी गोष्ट म्हणजे साजिद वाजिदनं काळाच्या इराप्रमाणे म्युझिक देण्याचा प्रयत्न केलाय. 1960, 1910 या पद्धतीनं थोडंसं म्युझिक देण्याचा प्रयत्न केला आणि काही गाणी ही तोंडावर ओळण्यासारखी आहेत. पण पिक्चर मधलं हे जे आहे की 3 वेगवेगळ्या स्टोरीज दाखवल्यासारख्या ज्या दाखवलेल्या आहेत कुणाल कोहलीनं, त्याचमुळं पब्लिक बोर होतं, कन्फ्यूज होतं आणि त्यामुळं पिक्चर इथं थोडंसं मार खातं, इथं थोडंसं स्पीड कमी पडतं. इंटरव्हेल पर्यंत तरी अक्षरशः पब्लिक गोंधळलेलंच असतं. इंटरव्हेल नंतर पुन्हा पहिल्या 3 स्टोरींचे सिक्वल म्हणजेच त्यांचे एंड्स बघायला मिळतात, त्यामुळे थोडंसं उलगडा व्हायला सुरुवात होतो. पण तोपर्यंत पब्लिक खूप बोर झालेलं असतं. बघूया आता पब्लिकचं मत काय आहे. माझं मी तुम्हाला सांगणारच आहे, पण नेमकं पब्लिकला काय वाटतं या पिक्चर बद्दल ते जरासं जाणून घेऊया. आणि प्रियांका चोप्राचं पण आवडलं. तुमचा पिक्चर कसा वाटला? पिक्चर तर मस्त आहे. त्यातल्या जे शायरीज वगैरे आहेत त्या एकापेक्षा एक. स्टोरी एवढी खास घेतलेली नाही पण लव्ह स्टोरी चांगली आहे. ओके, एकदम छान. आणि एंडिंग काय असं रेग्युलर म्हणजे एक हिरो हिरोईन शेवटला मिळतात एवढंच. ते आता फर्स्ट डे तरी बघितला हाऊसफुल काय माहिती तरी चालेल. हाऊसफुल तरी होणार नाही, डबाफुल पण होणार नाही, व्यवस्थित. हे होतं पब्लिकचं मत तेरी मेरी कहाणी बद्दलचं. माझं मत विचाराल तर थिएटरमध्ये जाऊन तेरी मेरी कहाणी बघावा असं या पिक्चरमध्ये काहीच नाही आहे. अर्थात तुम्ही जर शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्राचे जर क्रेझी फॅन असाल तर मात्र तुम्हाला काहीच जायला हरकत नाही आहे, कारण त्यामुळे तुम्हाला एक समाधान लाभेल. शाहिद कपूरचा एक नवीन पिक्चर बघितल्याचं, प्रियांका चोप्राचा एक नवीन पिक्चर बघितल्याचं. अर्थात 2 पैकी एक चूज करणार असाल तरी सुद्धा तेरी मेरी कहाणी चूज करायला काहीच हरकत नाही आहे. म्हणजेच गँग्स ऑफ वासेपूर आणि तेरी मेरी कहाणी मधला जर एक पर्याय तुम्हाला निवडायचा असेल तर तेरी मेरी कहाणी निवडायला काहीच हरकत नाहीये. या पिक्चरला माझ्याकडून 5 पैकी आहेत 2 स्टार. तेव्हा मित्रांनो, आता निरोप घ्यायची वेळ झाली आहे. पुढच्या वेळी पुन्हा भेटूया नवीन पिक्चरच्या रिलीज बद्दल अंदर की बात जाणून घेण्यासाठी हाऊसफुल की डब्बागुलमध्ये. तोपर्यंत बाय.